तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, खुद को सजा दी प्यार। बहादूर हे बघ, आता गाणं गाऊ नको, तुझं गाणं ऐकून त्यांना आणखी दुःख होईल ना। वैसे क्या है मालूम है, मेरे आवाज में है ना, मेरे आवाज में एक दर्द है, मेरे को मालूम है। इधर इतना सर दर्द है, काय दर्द है रे आप? ए अतरंग, तुमको बताता है, ये सब बात है ना, किसी को मत बताना, तेरे को रामाश्रय का कसम है। काहीतरी मिळालं असतं, ठीक आहे, म्हणजे मी नाही सांगणार, मी कुणाला नाही सांगणार। मत बताओ किसको। तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, खुद को सजा दी प्यार की। काय 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 श्रेया काय झालं? ओ अजिबाई काय झालंय बोला। राग आलाय मला। कुणाचा? कोणी काय बोललंय का तुला? मला कोणी का बोलायला पाहिजे? आणि जरी कोणी बोललं ना तरी नाही ऐकून घेणार मी। पण हे जे काही चाललंय ना त्याचा मला खूप राग आलाय। काय झालंय श्रेया? तू हे घे आधी, पाणी पी, शांत हो, हे घे। पाणी नकोय मला, तुझ्याशी कट्टी हवी आहे फक्त। अगं का पण? तू दादा असून सुद्धा मला दुसऱ्यांकडनं कळतो, तू काहीच सांगत नाहीस। मी काय सांगायला होतो तुला? तो सौरभ कोण आहे? अगं तो सौरभ गौरीताईचा मित्र आहे। ए श्रेया, का तू इथे बस, इथे बस, बस इथे। काय झालंय? काय झालंय? तुला विचारलं होतं ना की तुझं आणि गौरीताईचं भांडण झालंय का? एकमेकांशी का बोलत नाही आहात? हो अगं पण हे पण बिन काही नाही, लहान समजतं मला आणि काहीच सांगत नाही। पण आता मी गौरीताईलाच विचारणार आहे। हे नाहीये, तू गौरीला काही विचारणार नाहीयेस। का पण? मी विचारणार आहे, का अशी वागते ती? काय वागली ती? सौरभ बरोबर का गेली? तुला कोणी सांगितलं? कोणी का सांगे ना, तुला वाईट वाटेल असं कसं वागू शकते ती? हे बघ बाळा, बाळा हे सगळं कळायला खरंच लहान आहेस तू। नाही, लहान नाहीये मी। दादाला जेव्हा वाईट वाटतं तेव्हा बहीण मोठी असते। ओके ओके ओके, तू अजिबात लहान नाहीयेस, खूप मोठी आहेस आणि तुला जे वाटतंय ना तसं काहीही नाहीये। हे बघ हसतोय, आता हे सगळं विसरून जायचं, चला विसर। नाही विसरणार, खोटं बोलतोस। नाही ग बाई, मी कशाला खोटं बोलू? बरं ते जाऊ देत, मला सांग हे सगळं तुला कोणी सांगितलं? बहादूर दादा अतरंग दादाला सांगत होता तेव्हा ऐकलंय। हा बघ, आता कपिल साहेबांचा फोन आहे। अरे गौरी मॅडम, उचलू? उचल, लाउड स्पीकर। हा हा। कपिल थँक गॉड तू फोन उचललास यार। सी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। हे बघ, तो मेसेज मी नव्हता केला, सौरभने केला होता, मला नव्हतं माहित। मग मला माहितीये तू माझ्यावरती चिडलायस, मी तुला वाटेल तसं बोलले। कपिल यार सी, मी मनापासून माफी मागते, प्लीज माझ्याशी बोल। हे बघ कपिल, तुला जर माझ्यावरती रागवायचं असेल, मला ओरडायचं असेल ना तर तू ओरड, मी तुला वाटेल तसं बोलले ना तसा बोल मला, पण प्लीज काहीतरी बोल यार कपिल, प्लीज बोल। तुला नाही बोलायचंय ना, नको बोलूस, पण माझं ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू सो मच। अँड लिसन, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। कपिलला तर रागवलाय।
गौरीताईचा फोन उचलत नाहीये. बिचारी रडवेली झाली आहे. कुठे होतास तू? केव्हाची वाट बघते मी इकडे. अगं सॉरी, मी कार्डचं दुकान शोधत होतो. आपल्या छोट्याशा गावात काहीच मिळत नाही. बरं, खरंच सॉरी, माझं चुकलं. आता परत नाही असं वागणार. इट्स ओके. एवढं शोधून आणलंय तर आता घे ना कार्ड प्लीज. सौरभ, इट्स ओके. अगं नाही, तू घेतलं नाहीस तर मला असं वाटेल की तू मला माफ केलेलं अरे नाही. मी केलंय तुला Please. ना. ओके दे. निघूया आपण. चला. काय ग सौरभ कुठे आहे? गौरी कपिल, कपिल, आई, कपिल कुठे आहे? घरी आल्या आल्या तुझं कपिलकडे काय काम आहे काहीतरी काम. तू मला सांग ना, तो कुठे आहे? आहे? रामाश्रयावर गेलेत. ओके ठीक आहे. तो आल्या आल्या मला हाक मारायला सांगा, मी रूम मध्ये. गौरी गौरी एवढे तांदूळ निवडून दे बरं. आई, मी आल्यावर निवडून देऊ का? जरा जाऊन येते. अगं हे काय, तू आत्ताच आलीस लगेच निघालीस? हो, मी रामाश्रयावर जाऊन येते. तू म्हणालीस ना कपिल तिकडेच गेलाय म्हणून. अगं पण ती येतील की घरी, तेव्हा बोल त्यांच्याशी. लगेच तिकडे कशाला जायला हवंय? ते आल्यावरती मी बोलीनच त्याच्याशी, पण आता जरा जाऊन येते, काम आहे. आलेच. गौरी गौरी. काकू गौरी कुठे? हे काय, तुम्ही घरात होतात? हो, कधी आलात? हे आत्ता 2 मिनिटापूर्वी. तुम्ही इथे आहात आणि तुम्हाला भेटायला ती रामाश्रयावर गेली. थँक्यू. अत्र, तू कपिलला बघितलंस का? नाही म्हणजे मगाशी बघितलं होतं, पण आता कुठे काय सांगत, काय निरोप द्यायचा आहे का? मी सांगतो. नाही नको, मी देते. तुम्ही बहादूरला बघितलं का? बहादूर, बहादूर. काय ग गौरीताई, तू घाबरलेच नाहीस? हे सगळं काय चाललंय? आता इतकं सगळं करूनही मला तुला सांगावंच लागेल का? मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. सांगते. अगं तू इथे काय करतेस? तुला आवरून निघायचंय ना? नाही अगं, आज काहीच काम नाहीये. मग सौरभ कशाला आलाय? मी खरंच नको जाऊस असं म्हणालो, तू थांबशील? थांबे. जा मग तू. हा? गौरी, कपिल कोण आहे? म्हणजे माझ्या बरोबर येण्यासाठी तुला त्याची परवानगी लागते?